द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान. कुंभ राशीला आज असं म्हटलेलं आहे, लक्ष द्या, दिवसाची सुरुवात अतिशय उत्साहाने होईल. नमस्कार मंडळी, मी आराध्या. उद्या आहे माझ्या मामाचा साखरपुडा. उद्या आम्ही गावाला जाणार आहोत. साखरपुडा तिथे पार पडणार आहे आणि आम्ही इथे सगळेजण बसलेलो आहोत. 3-4 दिवसांपूर्वी आहेरांचं पॅकिंग झालेलं होतं, पण आता आम्ही म्हणजे न्यू मामींसाठी काय घेतलेलं आहे ते इथे तुम्ही पाहू शकता आणि ते मम्मी सांगेल काय घेतलेली आहे. नमस्कार सर्वांना. निमित्त आहे माझ्या भावाच्या साखरपुड्याचं. त्या निमित्ताने आम्ही सगळे भेटलो आहे आणि इथं साखरपुड्याची तयारी चालली आहे. नवरीसाठी काय काय लागणार आहे, उद्यासाठी सगळे वस्तू इथं जमा करतो आहे आणि फायनली पॅकिंग करण्याचं चालू आहे. आणि इथं आहे नवरीबाईचं कानातलं पैंजण आणि अंगठी आणि साखरपुड्याची साडी, साखरपुड्याची साडी आहे आणि इथं 5 फळं वगैरे हे सगळं जमा करून आम्ही आता इथं फायनली पॅकिंगला सुरुवात करतो. तयारीसाठी आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत आणि इथं नवरीसाठी मेकअपचं सामान आणलंय. इथे आता आम्ही सजावट करण्यासाठी झाडांची पानं आणि पाकळ्यांनी ही सजावट केली आहे. ही आहे नवरीची अंगठी आणि हे आहेत कानातले आणि ही सजावट पूजाने आणि अक्काने केली आहे. हे आहेत दिवे सजावटीचे आणि हे चांदीचे पैंजण आहे तिथे. आणि ही नवरीसाठी उद्या साखरपुड्याची साडी आहे, गुलाबी कलरची, आणि पिवळी साडी सुपारी फोडायची आहे. आणि हे 5 फळं, हे 5 फळं. आणि दिवाळीमध्ये साखरपुडा ठरलेला आहे, त्या निमित्तानं नवरीसाठी फराळ पण घेऊन जातोय आम्ही. यात करंज्या, इथे बेसन लाडू, चिवडा आहे, सगळं फराळ पॅकिंग केलं. तिथे डाळ गुळ शिदा म्हणतात त्याला. आणि हे खास नवरदेवाचे कपडे, त्याची चॉईस आहे ही आणि खूप बेस्ट चॉईस आहे. आता आम्ही साड्याची पॅकिंग करणार आहोत. ನಾಳೆ ಶಿವಣ್ಣಂದು ಎಂಗೇಜ್ಮೆಂಟ್ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅದರ ಪೂರ್ವ ತಯಾರಿ ಏನೇನು ಬೇಕು ಅದೆಲ್ಲನೂ ಇಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅದಂದರೆ ಹುಡುಗಿ ಸಾರಿ ಇರ್ಬೋದು, ಸಾರಿ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಅದು ಎಂಗೇಜ್ಮೆಂಟ್ಗೆ. ಇದು ಬಂದುಬಿಟ್ಟು ಸುಪಾರಿ ಹೊಡೆಯುತ್ತಲ್ಲ ಆವಾಗ ಕೊಡೋದು. ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಏನೇನು ದೀಪಾವಳಿಗಲ್ಲಿ ಏನೇನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಸ್ವೀಟು, ಚಕ್ಲಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಾನೂಲೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಈ ಥರ ಎಲ್ಲನೂ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು 5 ತರಹ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಸಹ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಆಕೆಗೆ ಕಾಲುಂಗ್ರ, ಆಕೆಗೆ ಅಂದರೆ ಕಾಲುಂಗ್ರ ಪೈಂಜನ್, ಹುಡುಗಿಗೆ ಕಾಲ್ ಚೈನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಕಿವಿಯ ಓಲೆ ಇದೆ, ಮತ್ತು ಕೈ ಉಂಗುರ ಇದೆ. ಅದು ಬಂದುಬಿಟ್ಟು ಎಲೆಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಹೂಗಳನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಡೆಕೋರೇಷನ್ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು 5 ಥರ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಸಹ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅವಳಿಗೆ ಮೇಕಪ್ ಬೇಕಾಗಿರೋ ಸಾಮಾನು ಸಹ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಅದು ಹುಡುಗನಿಗೆ ಬಟ್ಟೆ, ಅಂದರೆ ಇವಾಗ ನಾಳೆ ಎಂಗೇಜ್ಮೆಂಟ್ ಹುಡುಗನಿಗೆ ಅವನ ಚಾಯ್ಸಲ್ಲೇ बट्टेनू इಟ್ಟಿದ್ದೀವಿ. अशा कार्यक्रमामध्ये महिला मंडळाने उखाणा घेण्याची पद्धत असते आणि आता आम्ही उखाण्याने कार्यक्रमाची म्हणजे आमच्या तयारीची सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा मी नाव घेते. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान. परशुरामरावांचं नाव घेते, ऐका देऊन कान.
माईक चतुर्बाईकडे दे. हातात धर. ए लावू नको चांदीच्या वाटीत साखर. तुम्ही कशाला बघायला हो. वाकवायचं लय भारी घेतलं ते. पहिला एक आणि नंतर एक नाव घेतलं. अरे गबस ए गबस चाललं गेले उठून थांब थांब. शिवचे साखरपुड्यात नाव घ्यायचं बसून माझ्या नवऱ्याला गेली उठून. ए पूजा घेऊ दे पहिला. मला डेअरिंग येते. तारे गेले पत्र गेले आणि मोबाईल आले. तारे गेले पत्र गेले आणि मोबाईल आले. अजितरावांसोबत लग्न करून मी आज सौभाग्यवती झाली. हा बरोबर. ए मी पूर्ण नाव घेऊ का शब्दात. ए व्हिडिओ बंद कर रे. चांदीच्या वाटीत साखरीचे खडे समर्थापाशी नाव घेते दशरथरावांचे. झालं वय झालं. ए तिकडे घाल तिकडे. ए सात समुद्राच्या पलीकडे राधा कृष्णाचा खेळ बसलिंगचं नाव घेते संध्याकाळची वेळ. आता मामीला प्रश्न पडला कुठलं घ्यायचं कारण हे मामी पाठ केलेलं असते आमची. हे पकडा जवळ पकडा. नाही पकडायचं हाताला. हातात कोण पकडा. मी होते तळ्यात ऐकू जातं मळ्यात. हा. मी होते तळ्यात ऐकू जातं मळ्यात. लक्ष्मणचं नाव घेते मंगळसूत्र गळ्यात. हा. बोल तो. हा आता आम्ही साड्या पॅकिंग करत आहोत. 4 ग्राम 2. काय करत चॅनलवाले जरा काय करायला मावशी सांग. मी पॅकिंग करायला आले. माझ्या भाच्याचं साखरपुडा आहे. हा. सगळे साड्या विड्या आणलेल्या येते सगळे मिळून पॅकिंग कुठलं करायला. गाव आहे मग उद्याचं. उद्याच्या गावाचं नाव काय. गब्बूर नाव आहे. गब्बूर नाव आहे आणि मुलीचं नाव पूजा आहे. आणि माझ्या मुलीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या मुलाचे युट्यूबला काय करायचं हे करायचं. लाईक करा. आता आमचा प्रवास सुरू होणार आहे. भाऊजीने आता जस्ट नारळ फोडला आहे. मस्त पैकी गाड्या आलेल्या आहेत तीन. गाडीची पूजा करायला सुरू केलेली आहे आणि गाड्या टाइमशीर आलेली. हा लोक बी टाइमशीर येण्याची कृपा करा. ते आले बघ. हा काय म्हणाल त्या का. हे बघा गाड्या. नवरदेवाचं पण जोरात तयारी सुरू आहे. तुम्ही बघू शकता मेकअप वगैरे. आतुरता आहे भेटण्याची. काय मग भैया काय भावना आहे. खूप आम्हाला उत्सुकता आहे दादाच्या साखरपुड्याची. आम्ही जातोय आता निघतोय. किती वाजता उठला तुम्ही. आम्हाला 6चं टायमिंग दिले होते पण आता सध्या तर 8 वाजले. नाही उठलो किती वाजता खरं खरं. 5 वाजता उठलोय. 5 वाजता. आम्ही पण 4:30ला उठलो आज. हो तुम्ही 4:30ला पाण्याचा दिवस असल्यामुळे सर्व जिकडे तिकडे घाई आहे आणि आपले साहेब तयार झाले. साहेब तयार झाले. साहेब बाप रे. पिवळ्या शर्ट घातलेले साहेब. चेन्नई सुपर किंग्स. गाडी सुद्धा सुरू झालेल्या आहेत. आराध्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणजे त्या गाडीवर आराध्या लिहिलेलं आहे. स्पेशल काय दिसत आहे का विचारा त्याला. खूप वाफ वगैरे घेतलेला आहे त्यांनी काल. काय घेतलं. आणि हात पण गोरे केलेले आहे.
दोन्ही हात गरम केले जातात. आता अंगठी कोणत्या हातात घालायची सस्पेन्स आहे. गावरान ओळखलं बघितली कुठला आहे कुठला नाही हाकलायला. गावरान ओळखून किती रे. लेटेस्ट आमचा प्रवास सुरू झाला. नवरदा आमच्याकडेच भेटला. नवरदा थम्सअप दुसरा रिटेक आहे भैया. जरा हे झालं स्कॅम झाला. कोण कोण आहे मागा. स्वतः नाव सांगा आणि हाय करा. ए टिल्ल्या हा शिवप्रसाद नारायणकर यांचा साखरपुडा आहे. तर आपण दैनिक लोकमत मध्ये आलेलं राशी भविष्य वाचणार आहोत. कुंभ राशीला आज असं म्हणलेलं आहे, लक्ष द्या, दिवसाची सुरुवात अतिशय उत्साहाने होईल. दिवसाची सुरुवात अतिशय उत्साहाने होईल. जे जे ठरवाल ते सिद्धीस जाईल. मात्र महत्वाची कामे सूर्यास्ताच्या आधी आटोपून घ्या. चप्पल घेतला नाही त्याने सूर्यास्ताच्या आधी. नाही म्हणजे साखरपुडा आणि कार्यक्रम सूर्यास्ताच्या आधी संपवा म्हणले. आर्थिक आवक चांगली जाईल. काहीतरी येणार असेल आज तिकडे. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. बसणार नाही आज. काहींना जवळचा प्रवास घडून येईल. बघा दुधनी या गावामध्ये पुढचा म्हणजे शेवटचा पहिला स्टॉप झालेला आहे. चहाचं ब्रेक आहे. छान रूपाभवानी मंदिर आहे इथे. आणि एक दोन आणि पलीकडतील अशा 3 गाड्या आहेत आमच्या. कोकपूर गावामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता मस्तपैकी गरमागरम उपीट सगळे पाहुणे बसलेले आहेत मंडपात. एक नंबर. पाहुणे मंडळी बसलेले आहेत. लक्ष्मण संभाजी नारायणकर यांचे सुपुत्र शिवप्रसाद लक्ष्मण नारायणकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र राहणार सोलापूर वधू सुभाष खंडप्पा जोगदनकर यांची सुकन्या पूजा सुभाष जोगदनकर यांची ज्येष्ठ कन्या राहणार गपूर तालुका अफजलपूर जिल्हा कलबुर्गी वरील प्रमाणे देणे घेण्याचे ठरले आहे.
काय हे मुलगा आहे, हे जाव आहे, हा मुलगा आहे, हा इथं एक मुलगा आहे, हे आमची बहीण आहेत, काय हे आमची वहिनी आहेत, आमची मोठी वहिनी, मोठी वहिनी इकडे उभारले, हे आमची मुलगी आहे, हे सगळा आमचा परिवार आहे. ओळख करून देतो तुम्हाला. भोजन करावं. आमचा बाबा आहे, हे बाबा आहे, ते बाबा आहे, ते मामा आहे, ते माझा सासू आहे, ते बाबा आहे, गंगा तोड जवान्या सुपारीचे गोण्या, गंगा तोड जवान्या सुपारीचे गोण्या.
साखरपुड्याचा जबरदस्त कार्यक्रम संपून आमचा आता सोलापूरकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. नवरदेव खूपच एक्साइटेड आहे. लगेच फोनवर बोलत आहे, मी पोहोचलोय, जातोय. कसं झालं भैया सगळं? एक नंबर, मस्त, एकदम मस्त. शिव एक नंबर. खुश, आज खुश तो बहुत हो तुम. आज बर काय काय झालं, कसं कसं वाटलं? खूप छान वाटलं. उपीट एक नंबर. नंबर जेवण एक नंबर. पाहुणचार एक नंबर. वाईट असं का करताय तुम्ही?